खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना देवळा तालुक्यात घडली असून व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस पथकातील अधिकारी असल्याचं भासवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे तिघं गजाआड झाले आहेत। जब्बार चांद तांबोळी असं मृत व्यापाऱ्याचं नाव आहे। पिंपळगाव वाखारी इथं राहणारे तांबोळी हे इलियास बागवान यांचं वाहन भाड्यानं घेऊन गुजरातमध्ये गेले होते। गुटखावरून परतत असताना 22 मार्चच्या संध्याकाळी एका स्कॉर्पिओनं पाठलाग करून त्यांचं वाहन अडवलं। पोलीस महानिरीक्षकाच्या पथकातील अधिकारी असल्याचं भासवून स्कॉर्पिओतल्या तिघांनी तांबोळी आणि बागवान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। अपहरण करून परिसरात फिरवलं। कारवाई करायची नसेल तर 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। तडजोड करून 11 लाख रुपये देण्याचं ठरलं। तांबोळी यांनी मुलाला कॉल करून पैसे घेऊन ये म्हणून सांगितलं। मुलगा पैसे घेऊन पहाटे 2:15च्या सुमारास ठेंगोडाजवळ असलेल्या नर्सरी परिसरात आला। त्यावेळी तिघांशी वाद सुरू झाला। तांबोळीच्या छातीत दुखू लागलं, मात्र तिघांनी काहीही ऐकून न घेता त्यांना बळजबरीनं स्कॉर्पिओत बसवण्याचा प्रयत्न केला। त्यात ते बेशुद्ध पडले। हे पाहून तिघंही पळून गेले। तांबोळींना रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत ते मृत पावले होते। या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकाच्या पथकातील अधिकारी असल्याचं भासवून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्कॉर्पिओतल्या विलास जगताप, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक, महेश भामरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिघांनाही अटक करण्यात आली। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे। साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया।